DS रिसर्च सेंटर प्रस्तुत कर्करोगावर बोलू काही ह्या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागामध्ये मी प्रेरणा निकम आपले सर्वांचे मनस्वी स्वागत करते. आज आपण फुफ्फुसांचा कॅन्सर किंवा लंग कॅन्सर याच्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रगतशील देशांमध्ये सर्वात जी काही मृत्यूंची कारणे आहेत त्याच्यातील सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लंग कॅन्सर हे एक आहे. बट प्रगतशील देशांमध्ये किंवा डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जो आज वाढता आलेख आहे या लंग कॅन्सरच्या रुग्णांचा तो देखील अलार्मिंग आहे. भारतामध्ये ज्या काही वर्षभरामध्ये नवीन कर्करोगाच्या केसेस ॲड ऑन होतात त्याच्यामध्ये 6.9 दशलक्षांश केसेस ह्या एकट्या लंग कॅन्सरच्या आहेत. हा कॅन्सर भारत मधील स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही होऊ शकतो. ICMR रिपोर्टनुसार मिझोरम ह्या राज्यामध्ये लंग कॅन्सरचे सर्वाधिक पेशंट हे मृत्युमुखी लंग कॅन्सरमध्ये पडलेले आहेत असे एक नोंद आहे. जर बघायला गेलं तर बऱ्याच वेळा लंग कॅन्सर हा लक्षण साधण्यामुळे निमोनिया किंवा TB ज्याला आपण क्षयरोग असं म्हणतो याच्याने रिपोर्ट केला जातो. आणि बऱ्याच वेळा जेव्हा रुग्ण शेवटच्या क्षणामध्ये पोहोचतो किंवा शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचतो त्यावेळी रुग्णाची स्थिती ही खूप खालाकीची किंवा खालावलेली असते आणि त्यामुळे मृत्यूचा हा जो दर आहे तो अतिशय जास्त प्रमाणामध्ये आहे. ह्याच अशा आजाराविषयी आपण आज जाणून घेण्यासाठी डॉक्टर अर्चना कोरी यांना आमंत्रित केलेले आहे. बघूया पुढे काय आपल्याला माहिती मिळेल. डॉक्टर अर्चना नमस्कार. नमस्कार. डॉक्टर अर्चना, आपण या प्रोग्रामाची सुरुवात आज फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजे काय याच्याच उत्तराने करूया. फुफ्फुसांचा कॅन्सर जाणण्याआधी आपण कर्करोग म्हणजे काय म्हणजे व्हॉट इज कॅन्सर हे मी थोडक्यात बोलेन. कॅन्सर मीन्स एबनॉर्मल अनकंट्रोल डिव्हिजन ऑफ सेल्स. आपल्या शरीरामध्ये क्रमाक्रमाने पेशी विभाजन होत असते. बरोबर. जुन्या पेशींची जागा नव्या पेशी घेतात. पेशी विभाजनाची आवश्यकता नसतानाही पेशी विभाजन जेव्हा होते तेव्हा अतिरिक्त प्रमाणात पेशींची वाढ होते आणि त्यांचे गाठोळे तयार होतात. ह्यालाच आपण कर्करोग असे म्हणतो. ही प्रक्रिया जेव्हा फुफ्फुसांच्या पेशींमध्ये होते म्हणजे लंग टिश्यूमध्ये होते तेव्हा त्या उद्भवणाऱ्या रोगाला आपण फुफ्फुसांचा कर्करोग असे म्हणतो. डॉक्टर अर्चना, जसं मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे की बरंच साधर्म्य आहे न्यूमोनियामध्ये होणाऱ्या लक्षणांमध्ये किंवा TBच्या लक्षणांमध्ये. तर अशी नक्की कोणती लक्षणं आहेत की जी जर कदाचित दिसत आहेत रुग्णांमध्ये तर ते एक लंग कॅन्सरसुद्धा कारण असू शकतं. तर फुफ्फुसाचा कर्करोग याची लक्षणे अशी आहेत. कफ रिलेटेड सिम्पटम्स म्हणजे खोकला हा सुका असू शकतो किंवा बेडका पडू शकतात. म्हणजे कफ कॅन बी प्रोडक्टिव्ह ऑल्सो. प्रोडक्टिव्ह इन द फॉर्म ऑफ स्पुटम. तर ह्या बेडकाचा रंग पांढरा, ट्रान्सपरंट किंवा पिवळा किंवा रक्तस्रावही बेडक्यामध्ये आढळू शकतो. त्याला आपण मॉडर्न मेडिसिनमध्ये हिमोप्टायसिस असे म्हटले आहे. विच मीन्स कफ असोसिएटेड विथ ब्लिडिंग. तसंच रुग्णांमध्ये आपण लक्षणं बघतो की व्हीझिंग साऊंड्स. त्यांच्या छातीमधून वेगवेगळे प्रकारचे आवाज तयार होतात. आपण त्याला घरघर असं म्हणू शकतो. हो, छातीमधून घरघर असे आवाज येणे, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ, दम लागणे, छातीमध्ये वेदना होणे, छातीमध्ये जडपणा असे आढळणे. तसेच ओव्हरऑल बॉडी कंडिशन्समध्ये जर आपण सिम्पटम्स बघितले तर लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक कमी लागणे, लॉस ऑफ वेट, वजन कमी होणे, थकवा जाणवणे, वीकनेस. तसेच शरीरांमध्ये सोलन लिम्फ नोड्स म्हणजे गाठी निर्माण होणे ही सगळे महत्त्वपूर्ण लक्षणे आहेत. असा कुठला सिटीमधला किंवा गावामधला असा कुठला पर्टिक्युलर भाग आहे का की त्याला एक्सपोज झाल्यामुळे किंवा अशी कुठली कारणं आहेत की अशा रुग्णांमध्ये लंग कॅन्सर होण्याचे जे चान्सेस आहेत ते सर्वाधिक असतात? अशी कुठली कारणं आहेत? जर आपण जास्त वेळ पोल्युटेड एअरमध्ये असू, एक्सपोज्ड असू, एअर पोल्युशनमुळे पण फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. तुम्ही जी आता लक्षणं सांगितलात आपल्याला, पण त्याच्या पुढे जर बोलायला राहिलं तर अशी कोणती कारणं आहेत की ज्याच्यामुळे लंग कॅन्सर हा होऊ शकतो? कॉजेस ऑफ लंग कॅन्सर हे मी 3 टप्प्यामध्ये विभाजन करून सांगेन. फर्स्ट कॉज इज स्मोकिंग. स्मोकिंग इज वन ऑफ द पोटेन्शियल रिस्क फॅक्टर्स दॅट कॉजेस लंग कॅन्सर. स्मोकिंग म्हणजेच धूम्रपान, जे आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी खूप हानिकारक आहे. धूम्रपानमुळे निकोटीन हा सबस्टन्स तो शरीराच्या इतर भागांमध्ये जाऊन डिपॉझिट होतो. तसेच ते फुफ्फुसाच्या ॲनाटॉमिकल स्ट्रक्चरमध्ये पण तो ॲबनॉर्मॅलिटीज क्रिएट करू शकतो, जेणेकरून पुढे फुफ्फुसाचा कर्करोग निर्माण होऊ शकतो.
स्मोकिंग, धूम्रपान हे कोणत्याही रीतीने असू शकतं. बिडी स्मोकिंग, सिगरेट स्मोकिंग, वीड स्मोकिंग. आजकाल ट्रेंड आहे हाय सोसायटी एरियाजमध्ये हुक्का स्मोकिंग, विच इज अगेन हार्मफुल, जे हानिकारक आहे आपल्या स्वास्थ्यासाठी. स्मोकिंगमुळे निकोटीन हा सबस्टन्स आपल्या शरीरामध्ये डिपॉझिट होतो आणि निकोटीन हे एक पोटेन्शियल कार्सिनोजेन आहे, जेणेकरून फुफ्फुसाचा कर्करोग नाहीच तर इतर प्रकारचे कर्करोग पण उद्भवू शकतात. ओके. नॉन स्मोकर्समध्ये जर आपण बघितले तर फर्स्ट पॅसिव्ह स्मोकिंग. पॅसिव्ह स्मोकिंग मीन्स अ पर्सन हू इज स्मोकिंग पोल्युटेड एअर विच इज इन हिज सराउंडिंग. तर पॅसिव्ह स्मोकिंग जर उदाहरण आपण घेतलं तर घरात एक व्यक्ती जर स्मोकिंग करत असेल तर त्याच घरात राहणाऱ्या इतर व्यक्तींनाही फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे चान्सेस अधिक आहेत. ओके. एक्सपोजर टू हार्मफुल केमिकल्स लाईक रेडॉन, एस्बेस्टोस. एस्बेस्टोस म्हणजे पत्रा कारखाना, जिथे पत्र्यांची निर्मिती होते. ओके. तर हे एस्बेस्टोसचे पार्टिकल ते आपल्या शरीरात जाऊन फुफ्फुसाचा कर्करोग निर्माण करू शकतात. ओके. एक्सपोजर टू कार्सिनोजेन्स लाईक टोबॅको. तंबाखूसारख्या पदार्थाचे सेवन केले त्यानेही फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. थर्ड ग्रुप आहे ते जेनेटिक इनहेरिटन्स, म्हणजे अनुवांशिकता. फुफ्फुसाचा कर्करोग हे DNA ॲबनॉर्मलिटीज किंवा जीन ॲबनॉर्मलिटीजमुळे पण होऊ शकतं. इनहेरिटेड जीन्स. एखाद्या व्यक्तीच्या आईवडिलांना जर फुफ्फुसाचा कर्करोग असेल तर त्या व्यक्तीला पुढे जाऊन फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे चान्सेस अधिक असतात. सो आपल्या दर्शकांना एक रिक्वेस्ट आहे, निवेदन आहे यासाठी. पॅसिव्ह स्मोकिंग ही म्हणजे तुम्ही तुमच्या आईवडिलांना, लहान मुलांना किंवा तुमच्या नातलगांना किंवा तुमच्या सोसायटीमध्ये आजूबाजूला वावरणाऱ्या इतरांना तुम्ही दिलेली शिक्षा आहे. त्यामुळे तुमच्या स्मोकिंगचा परिणाम इतरांना न हो याची तुम्ही प्लीज काळजी घ्या. वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. डॉक्टर, बऱ्याच वेळेला जेव्हा रिपोर्ट्स येतात किंवा जेव्हा रुग्णांची ट्रीटमेंट चालू असते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा एक स्पेसिफिकली वर्ड यूज केला जातो की लंग कोलॅप्स झालेले आहेत. तर लंग कोलॅप्स म्हणजे नक्की काय, आणि जर लंग कोलॅप्स होतात अशा पद्धतीने तर ते पूर्ववत होऊ शकतात का? लंग कोलॅप्स सिम्पल वर्ड्समध्ये जर मी एक्सप्लेन करायला गेली तर इट इज नथिंग बट कोलॅप्स ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द लंग. ओके. आपले जे पण फुफ्फुस आहे, फुफ्फुसांचा नाश म्हणजेच लंग कोलॅप्स. आपण फुफ्फुसांचं ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर बघितलं तर ते फुफ्फुस हे स्पॉन्जी एअर सॅक्स आहे आणि ह्या अवयवामध्ये, फुफ्फुस या अवयवामध्ये गॅस एक्सचेंज होत असते. बरोबर. ऑक्सिजन आत घेतले जाते आणि शरीरातला जो पण कार्बन डायऑक्साईड तयार होतो ते पण फुफ्फुसांमार्फत बाहेर सोडला जातो. तर जेव्हा फुफ्फुसांचा नाश होतो तर हवा फुफ्फुसांच्या कोणत्याही एरियामधून ते लीक होण्याचे चान्सेस असतात आणि हवा लीक होऊन ते छातीच्या भिंतीमध्ये ते साठायला सुरुवात होते. त्यालाच आपण लंग कोलॅप्स किंवा न्यूमोथोरॅक्स किंवा अटलेक्टेसिस हे कंडिशन असे आपण म्हणतो. हे जेव्हा आजार लंग कोलॅप्स असे होतं तेव्हा आढळणारी लक्षणं म्हणजे छातीत वेदना, तीव्र वेदना होणे, खोकला निर्माण होणे, दम लागणे, आपला सॅच्युरेशन लेवल जो आहे SpO2 तो खाली जाणे, 90पेक्षा कमी होणे, हार्ट रेट, हृदयाचे ठोके वाढणे, विझिंग साऊंड, छातीमध्ये घरघर असा आवाज येणे. लंग कोलॅप्स हे आपल्या शरीराची एक नॅचरल टेंडन्सी असते की कोणताही आजार जर सुरुवात झाली तर आपलं शरीर ते स्वतःहून रिपेअर करण्याचे प्रयत्न करतं. तर एक्यूट कंडिशनमध्ये लंग कोलॅप्स इज रिपेरेबल. जर हे आजार म्हणजे परत पुढे वाढत राहिलं तर मग आपण ट्रीटमेंट घेऊन त्याची ट्रीटमेंट 1 ते 2 आठवडे मॉडर्न मेडिसिनमध्ये अँटीबायोटिक्स सांगितलेले आहेत. तसेच आयुर्वेदामध्ये काही कल्प सांगितलेले आहे की जेणेकरून आपण फुफ्फुसांचा नाश या आजारावर उपचार करून त्याला आपण लंग रिपेअर करू शकतो. पण एखाद्या स्टेजमध्ये जर हे झाले नाही देन इट बिकम्स इरिपेरेबल. तर लंग कोलॅप्स हे परमनंट होऊन इट कॅन गिव्ह राईज टू लंग कॅन्सर ऑल्सो. सो म्हणजे कंडिशन जी आहे, बिकॉज लंग इज व्हेरी पायवटल ऑर्गन, सबस्टिट्यूट नाही आहे. सो अशा वेळेला लंगची काळजी घेणं, फुफ्फुसांची काळजी घेणं हे किती आवश्यक आहे. इन केस सगळ्या काळजी घेऊन, बिकॉज पोल्युशन आहे, आपण बाहेरच्या वातावरणामध्ये जातो ज्याच्यावरती आपलं ॲक्च्युली काहीच कंट्रोल नाही आहे. कितीही सांगितलं, व्हेकल्स आहेत किंवा कारखान्यांचा होणारा धूर आहे, अशा वेळेला आपल्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी नसतात. आपण सध्या आता मास्क वापरायला सुरुवात केलेली आहे. सो अशा कंडिशनमध्ये कुठल्या पद्धतीच्या ट्रीटमेंट, उपचार पद्धती अवलंबल्या जाऊ शकतात?
सर्वप्रथम कोणतेही लक्षणे जेव्हा आढळले तर आपल्याला योग्य वेळेवर वैद्यांकडे जाऊन निदान करून बरोबर. ट्रीटमेंट चालू करणे खूप गरजेचं आहे. कारण आता जी सिच्युएशन आहे तर ह्या सिच्युएशनमध्ये पण आपण निष्काळजीपणा घेऊ शकत नाही. आणि फुफ्फुसांचा कर्करोग जर हे निदान करायचे असेल तर आपल्या वैद्यांचा सल्ला घ्यावा. उपलब्ध ट्रीटमेंट्समध्ये सर्जरी आहे. जर ते लोकलाइज्ड फुफ्फुस ह्या ऑर्गनमध्ये कॅन्सर आहे आणि इफ लाईक सर्जरी इज पॉसिबल, शस्त्रक्रियाने जर ट्रीटमेंट उपलब्ध म्हणजे उपचार करू शकतो आपण, तर शस्त्रक्रिया आपण करू शकतो. पुढे किमोथेरपी आहे, रेडिएशन थेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे, आयुर्वेदिक उपचार पद्धती आहेत. आयुर्वेदामध्ये काही रसायनकल्प सांगितले आहेत की जेणेकरून आपण फुफ्फुसाचा कर्करोग याच्यावर उपचार करू शकतो. तसेच होमिओपॅथी आणि युनानी मेडिसिनमध्ये पण उपचार पद्धती अवेलेबल आहेत. ओके. डॉक्टर, न्यूमोनिया म्हणा किंवा TB म्हणा आणि आत्ताचा सर्व जो करंट इश्यू आहे कोविड-19, सो मॅक्सिमम जे आहे ज्यामध्ये लंग इन्फेक्शन होतं आहे, तर बऱ्याच रुग्णांना त्यांच्यामुळे त्यांचे प्राण देखील गमवावे लागत आहेत. तर आपल्याकडे अशा कुठल्या उपचार पद्धती किंवा अशा कुठल्या एक्सरसाइज आहेत का की ज्याच्यामुळे आपण आपले लंग स्ट्रॉंग करू शकतो? अशा कुठल्या उपचार पद्धती किंवा अशा कुठल्या टेक्निक तुम्ही आपल्या दर्शकांना सांगू शकाल? लंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी सर्वप्रथम तर लंग कॅपॅसिटी म्हणजे काय हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे. लंग कॅपॅसिटी इज द टोटल अमाऊंट ऑफ एअर विच युअर लंग कॅन होल्ड. वेन युअर लंग कॅन होल्ड मोर अमाऊंट ऑफ एअर म्हणजे तुमचं श्वासोच्छ्वास जर व्यवस्थितरित्या होतं आहे तर तुमच्या सिस्टममध्ये, रेस्पिरेटरी सिस्टममध्ये किंवा लंग्समध्ये इलनेस, डिझीज, आजार होण्याचे चान्सेस कमी असतात. तर आता प्रेझेंट जे पण कंडिशन आहे त्यामध्ये आपण आपली लंग कॅपॅसिटी घरी बसून कसं वाढवू शकतो त्याचे आपण डेमॉन्स्ट्रेशन बघून घेऊया. ह्यासाठी मी 3 एक्सरसाइजेस दाखवणार आहे. आणि सर्वप्रथम लंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण सरळ स्ट्रेट पोश्चर मेंटेन करणे खूप गरजेचे आहे. आपला मस्तिष्कचा भाग, पाठीचा कणा आणि पोट हे तिन्ही एका लाईनीमध्ये असणे खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा इरेक्ट पोश्चर मेंटेन करतो किंवा स्ट्रेट बसतो तेव्हा आपले लंग ऑलरेडी एक्सपॅन्ड होतात. फर्स्ट डेमॉन्स्ट्रेशन, फर्स्ट एक्सरसाइज आपण बघून घेऊया. ते म्हणजे बलून एक्सरसाइज आहे. यासाठी आपल्याला एक बलून लागेल. एक्सरसाइजला सुरू करण्यासाठी श्वास पहिले आत घेतले पाहिजे आणि श्वास सोडताना आपण बलूनमध्ये तो श्वास सोडायचा आहे. परत श्वास आतमध्ये घ्या, श्वास बलूनमध्ये सोडा. श्वास आतमध्ये घ्या, श्वास बलूनमध्ये सोडा. तर अशा 3 स्टेप्समध्ये बलून फुगवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे एक्सरसाइज आपण दिवसातून 5 ते 10 मिनटं केले तर आपली लंग कॅपॅसिटी नक्कीच वाढेल. दुसऱ्या एक्सरसाइजकडे सुरुवात करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. ते एक पाण्याचा ग्लास आणि एक स्ट्रॉ. याला आपण बबल एक्सरसाइज पण म्हणू शकतो. या एक्सरसाइजची सुरुवात करण्याआधी पहिले पोश्चर स्ट्रेट बसणे खूप गरजेचे आहे. श्वास आतमध्ये घ्या, श्वास स्ट्रॉ मार्फत पाण्यामध्ये सोडा आणि बबल्स बनवण्याचे प्रयत्न करा. श्वास आत घ्या, श्वास पाण्यात सोडा. श्वास आत घ्या, श्वास पाण्यामध्ये सोडा. तर हे एक्सरसाइज पण आपण दिवसातून 5 ते 10 मिनटं करायचे आहेत. आता तिसऱ्या एक्सरसाइजकडे आपण सुरुवात करताना जर हे घरी साहित्य नसतील तर आपण पुढे लंग कॅपॅसिटी कसं वाढवू शकतो त्यासाठी आपल्याला फक्त एक चेअर लागणार आहे आणि आपण स्ट्रेट बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपला एक हात पोटावर ठेवायचा आहे, डायफ्रामवर. डायफ्राम हे मांसपेशी आहे जे आपल्या उरस्थान आणि पोटाच्या स्थानाला विभाजन करते.
श्वास आत नाकातून घ्यायचा आहे 2 सेकंदासाठी आणि श्वास बाहेर सोडायचा आहे तोंडातून. श्वास आत घ्या, श्वास सोडा, श्वास आत घ्या, श्वास तोंडातून सोडा. तर हे ह्या एक्सरसाइजला आपण डायफ्रामॅटिक ब्रीदिंग किंवा बेली ब्रीदिंग असं म्हणतो. हे एक्सरसाइज पण जर तुम्ही घरी 10 ते 15 मिनटं केली तर तुमची लंग कॅपॅसिटी नक्कीच वाढेल. तसेच योगामध्ये अनेक प्राणायामचे प्रकार सांगितले आहेत. कुंभक, अनुलोम विलोम, नाडी प्राणायाम, भस्त्रिका. याचा जर रेग्युलर आपण अभ्यास केला तर आपली लंग कॅपॅसिटी नक्कीच वाढेल. डॉक्टर, ही दिलेली माहिती खरोखर उपयुक्त आहे आमच्यासाठी. मला वाटतं प्रत्येक दर्शक ही जी छोट्या काही टेक्निक्स आहेत ज्या आपण इझिली घरी करू शकतो, तर प्लीज नक्की करण्याचा प्रयत्न करा. ह्याच्याने तुम्हाला नक्की फायदा होईल. नोव्हेंबर महिना जनरली प्रत्येक ठिकाणी लंग कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून सेलिब्रेट केला जातो आणि त्यासाठी बरेच प्रोग्राम देखील उपक्रम बऱ्याच ठिकाणी राबवण्यात येतात. सो जे काही आपले दर्शक असतात, काही वेळेला काही जे रस्त्याने जाणारी लोक असतात, त्यांना आवाहन केलं जातं की तुम्ही स्मोकिंग क्विट करा. सो बरेच लोक त्याचे फायदे, त्याचे जे काही नुकसान होतं त्यांना स्वतःच्या शरीराला, हे त्यांना माहिती असतात आणि आपल्या प्रियजनांसाठी काही जण स्मोकिंग क्विट देखील करतात. सो अशा वेळेला जे त्यांच्या लंगचं, जे त्यांच्या फुफ्फुसाचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे ते तर झालेलंच आहे, तर ते फुफ्फुस पुन्हा रिज्युनेट करण्यासाठी किंवा जे झालेलं नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी आयुर्वेदामध्ये कुठली उपचार पद्धती उपलब्ध आहे का? लंग रिज्युव्हनेशनसाठी नक्की आयुर्वेदामध्ये बरेचसे कल्प वगैरे सांगितले, पण आपले जे बेसिक्स आहेत ते कधी आपण विसरले नाही पाहिजे. सर्वप्रथम जसं की धूम्रपान हे हानिकारक आहे हे सगळ्यांच्या डोक्यात बसवणं खूप गरजेचं आहे. नावडेज लाईक यूथ, आपली जी यंग जनरेशन आहे, इट इज मोर इन्वॉल्ड इन टू ॲडिक्शन. तर त्यांच्यासाठी क्विटिंग स्मोकिंग हे किती इम्पॉर्टंट आहे हा मेसेज त्यांच्या ग्रासरूट लेवल्सपर्यंत, शाळेत, कॉलेजेसमध्ये हे समजवणं खूप गरजेचं आहे. आणि जर स्मोकिंग करत असाल तर ते कंट्रोल आणि ट्राय टू क्विट इट, स्टॉप इट. ओके, कारण ते तुम्हालाच नाही तर तुमच्या सोबत जे पण तुमचे फॅमिली मेंबर्स राहतात किंवा तुमचा जो ग्रुप आहे त्यांनाही ते हानिकारक आहे. प्लस एक्सरसाइजेस, योगा, प्राणायाम, दिस कॅन ऑल्सो हेल्प टू रिज्युव्हनेट युअर लंग्स. हॅव अ हेल्दी डाएट. आपला जो आहार आहे तो चांगला असला पाहिजे, बॅलन्स डाएट असला पाहिजे. इट शुड बी रिच इन न्यूट्रिएंट्स, फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, जेणेकरून लंग आपले रिज्युव्हनेट होतील. आयुर्वेदामध्ये काही रसायनकल्प सांगितले आहेत, जसे अगस्त्य हरितकी, च्यवनप्राश, श्वास कुठार रस, सीतोपलादी चूर्ण. तसेच अनेक हर्ब्स सांगितले आहेत, वनौषधी सांगितले आहेत. पिप्पली, वासा, आवळा, त्रिफळा, इलायची, सुंठी याचा उपयोग पण आपण लंग रिज्युव्हनेशनसाठी करू शकतो. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ॲक्टिव्ह स्मोकिंग, पॅसिव्ह स्मोकिंग. सो बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं किंवा जेव्हा पेशंट येतात तेव्हा जनरली असं त्यांना असतं की मी तर कधी स्मोकिंग केलेलं नाही आहे, मी कधीच धूम्रपान केलेलं नाही आहे किंवा कुठल्याही अशा पद्धतीचा मी वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा मला लंग कॅन्सरसारखा आजार का झाला आहे. तर असे लोकांमध्ये काही गैरसमज आहेत. तर जेव्हा तुम्ही कन्सल्टेशन करता तेव्हा असे नक्की कुठले गैरसमज तुम्हाला वाटतात की जे आपल्याला लोकांना सांगणं आवश्यक आहे, जे लंग कॅन्सरशी असोसिएटेड आहेत? गैरसमज म्हणजे आता जसं मॅडम तुम्ही सांगितलं की म्हणजे पॅसिव्ह स्मोकर्सलाही हा आजार होऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे येणारे पेशंट्स बोलतात की आम्ही कधी आयुष्यात सिगरेट टचही नाही केले, बिडी टच नाही केले. पण आपल्याला माहिती आहे आता की जेनेटिक इनहेरिटन्स किंवा एक्सपोजर टू हार्मफुल पोल्युटंट्स और पोल्युशन ह्यामुळेही फुफ्फुसाचा कर्करोग किंवा कॅन्सर ऑफ लंग होऊ शकतं. तसेच बऱ्याच वेळा आता कंडिशन अशी आहे की आपल्याला सिम्पटम्स आढळतात ते कोविड-19चे. म्हणजे डाऊट आहे की कोरोना आहे की नाही, त्यासाठी आपण टेस्टिंगसाठी जातो. त्या टेस्टिंगमध्ये CT स्कॅन केले जाते. तर CT स्कॅनमध्ये रिपोर्टमध्ये जेव्हा आपल्याला क्लिअर पिक्चर येतं की त्यामध्ये कोरोना नाही आहे, बट मेटास्टेसिस आहे किंवा फुफ्फुसांचा कॅन्सर आहे. तर ही सिच्युएशन असे पेशंट्स पण आढळण्यात आलेले आहेत. तसंच अशी पण एक गैरसमज आहे की स्त्रियांमध्ये फक्त ब्रेस्ट कॅन्सर होतो, लंग कॅन्सर होत नाही. किंवा इतर कॅन्सर असेल तर सपोज सार्कोमासारखा कॅन्सर आहे तर
तर तो स्प्रेड होऊन लंगला टच करू शकत नाही. कोणताही कॅन्सर, कोणत्याही प्रकारचा कॅन्सर जर ऑलरेडी असेल, देन इट कॅन गो अँड मेटास्टेसाइज इन द लंग. अशा वेळेस आपल्याला प्रायमरी मॅलिग्नन्सी म्हणजे जिथे कर्करोगाचा उद्भव झालेला आहे त्याची ट्रीटमेंट प्लस मेटास्टेसिस जर लंग्समध्ये असेल, फुफ्फुसांमध्ये असेल, त्याची ट्रीटमेंट, दोघांची ट्रीटमेंट करणे खूप गरजेचे आहे. आशा करतोय आज तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं देण्यामध्ये आम्ही जो काही प्रयत्न केला छोटा त्याची तुम्हाला उत्तरं मिळाली असतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या कार्यक्रमाच्या निवेदनातून मला करावीशी मी इच्छिते ती म्हणजे प्लीज जर धूम्रपान करत असाल तर ते बंद करा. तसंच तुमच्या फुफ्फुसांची काळजी घेण्यासाठी ॲटलिस्ट एक झाड वर्षातून लावा जे तुमची काळजी घेतील आणि तुमच्या प्रियजनांची देखील काळजी करतील. आज ह्या कार्यक्रमाच्या द्वारे तुम्हाला जर कुठले प्रश्न पडले असतील तर ते आम्हाला विचारायला विसरू नका. आमचा पत्ता, आमचा ईमेल ID आणि आमचा कॉन्टॅक्ट नंबर कमेंट बॉक्समध्ये दिलेला आहे. पुढच्या भागामध्ये भेटूया एक नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.